तर आज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणा यांना आजच खूप मोठा दिलासा मिळाला। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलं। हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला। न्यायाधीश जे.के. माहेश्वरी, संजय करोल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। हायकोर्टाने राणांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं। नवनीत राणांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध। राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत आनंदराव अडसूळ यांनी हायकोर्टात याचिका केली होती। 8 जून 2021 रोजी मुंबई हायकोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं। राणांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी बनावट कागदपत्र वापरल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण होतं। जात प्रमाणपत्र अवैध ठरवत हायकोर्टानं नवनीत राणा यांना 2 लाखांचा दंडही ठोठावला होता। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने दिला। त्यामुळे नवनीत राणांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला।